नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथे स्वराज कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समाधान अण्णा बोडके पाटील, राष्ट्रवादीचे नेते नवनाथ नाना कोठुळे, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकचे उपसभापती विनायक माळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी परिसरातील शेतकरी बांधवांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। ग्रामीण भागात कृषी सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून बियाणे, खते व कृषी साहित्यांसाठी नाशिक किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली। या कृषी सेवा केंद्राचा लाभ वेळुंजेसह गणेशगाव, गोरठाण, वाघेरा, आंबोली, विनायकनगर, माळेगाव तसेच परिसरातील इतर गावांतील शेतकऱ्यांना होणार आहे। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी स्वराज कृषी सेवा केंद्राचे संचालक विलास बोडके व पंकज गोडसे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज, त्र्यंबकेश्वर। आमच्या वेळुंजे गावी खऱ्या अर्थानं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक प्रगतशील आणि बागायतदार गाव, भात क्षेत्र असेल, ऊस असेल, काही थोड्या प्रमाणात द्राक्ष बाग असेल, त्याचबरोबर तंबाटे, वांगे या पिकांचं आमचं हे वेळुंजे गाव एक अग्रेसर गाव म्हणून ओळखलं जातं। नाशिक मार्केटमध्ये वेळुंजे गावाची वांग्याच्या बाबतीत ख्याती आहे। तसेच भात क्षेत्र आमच्या तालुक्यातील सर्व पंचक्रोशीतील गावांमध्ये वेळुंजे तर जास्त आहे। ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात, परंतु या परिसरामध्ये एवढ्या मोठ्यावर बागायती शेती असताना या ठिकाणी कुठलाही कृषी मॉल नव्हता किंवा कृषीचं बियाणं, औषधं, खतांचं दुकान नव्हतं। परंतु ती गरज लक्षात घेऊन आमचा बंधू विलास बाबुराव बोडके आणि आमचा भाचा गोडसे यांनी या ठिकाणी एक चांगली संकल्पना आणून वेळुंजे या मध्यवर्ती ठिकाणी गावामध्ये स्वराज कृषी सेवा केंद्र या ठिकाणी उभारले। निश्चित पंचक्रोशीतील गणेशगाव असेल, पिंपरी असेल, गोरठाण असेल, आंबोली असेल, इकडे नांदगाव, कोळी, खरवळपर्यंत काही इकडे वेळुंज त्या सर्व भागामध्ये माळेगावतील शेतकऱ्यांना याचा पुरेपूर असा फायदा होईल। लांब जाण्यापेक्षा जवळ आपल्या भागामध्ये बाजारपेठ चालू झाली पाहिजे। जवळची बाजारपेठ चालू झाली तर आपल्याला दूर जायची आवश्यकता पडत नाही, आपला वेळ वाचतो, भाडं वाचतं आणि योग्य असे चांगल्या कंपन्यांचे, नामांकित कंपन्यांचे औषधं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत। नामांकित कंपन्यांची खतं या ठिकाणी उपलब्ध झाली आहे। कुठली फसवणूक आपल्या या ठिकाणी होणार नाही, कारण स्थानिक माणूस हा कुठली फसवणूक करत नसतो। बाहेर बाजारामध्ये आपण जर गेलो तर नक्कीच आपल्याला अनेक औषधं डुप्लिकेट कंपन्यांची मिळतात, त्याचे परिणाम आपल्या शेतीवर होतो, आपलं उत्पन्न बुडतं। परंतु नक्की या स्वराज कृषी केंद्राच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगली सेवा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळेल। आपल्या परिसरातील शेतकऱ्यांची सेवा घ्यावा। नुकतीच आपल्या गावामध्ये दूध डेअरी पण मागील 2 महिन्यापूर्वी चालू झालेली आहे, त्याचा आपल्या गावात खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। निश्चित सर्वच बाबतीत आता वेळुंजे गावामध्ये व्यापाराच्या दृष्टीने शेतीबरोबर पुढे जात आहे। मी या दुकानातील दोन्ही संचालकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि परिसरातील शेतकरी बांधवांनी, नागरिकांनी या कृषी केंद्रावरती आपली औषधं, खतं खरेदी करावी ही विनंती करतो। थांबतो। धन्यवाद।